अय हा आली आली. ती जर्किन दे ना. धरा जर्किन आणि यात कागदपत्र तुमची. बरं बरं. बाकी सगळं ठेवलंय मी त्यात. काय तीच कोलगेट ब्रश तुमचे ठेवलंय ना? कपडे पण. हा बरं बरं. बरं येऊ का आता? ऐका ना, तुम्हाला एक सांगायचं होतं. काय आता तुम्ही बाबा होणार आहे. काय हो, मी सकाळी चेक केलंय. काय चेक केलं? ते प्रेग्नेन्सी किट वर चेक केलं, त्यावर पॉझिटिव्ह आलं. मी आता आई होणार आहे. अरे पण तुला लक्षात येते का मी जवळजवळ वर्षासाठी बाहेर चाललोय, तुझं लक्ष कोण देणार? हे अचानक काय आहे? बरं जरी ऐक ना, राहिलं असेल ना तू एक काम कर, तुझ्या लक्ष द्यायला कोण नाहीये, आपल्याला ती बाळ नाही होऊन देऊ शकत आपण. हो, असं काय करते, मी घेईल माझ्या बाळाची काळजी. अरे बाळाची काळजी तुला दवाखान्यात कोण देणार? 15 दिवसाला ती व्हिजिट कोण देणार तिथं? बरं ऐन टायमात आता 8व्या 9व्या महिन्यात कोण लक्ष देणार? ऐन टायमाला कोण येतं? करील मी आणि माझं. आपण वैयक्तिक सेटल आहेत काय त्या बाळावर लक्ष द्यायला? आहे का आपल्याकडे पैसे ना पाणी इतकं की जेणेकरून आपण त्यांच्यावर लक्ष देऊ शकतो? त्यामुळे मला हे योग्य नाही वाटत, मला बाळ नकोय. अहो, मी करील लो. हे बघ तुला समजत नसल तरी कसं कर, खाली कर, पण नाही तर काही कर, गोळ्या खात. असं काय बोलताय तुम्ही? काही लोकांना तर होत पण नाही, ते दत्तक घेताय आणि आपल्याला होते तर. अरे होत नाही ते होईन की परत, मी कुठं चाललोय काय? पण इथं समजतंय का मी वर्षासाठी नाही इथं, मग कोण बघणार आहे त्याला? मी बघेल. आणि एवढं काही पैसे. तुला स्वतःची बुद्धी आहे का? ती काय तुला आधीच कळत नव्हतं का? तुला मी म्हणत होतो तेव्हा पण नको म्हणून, आता बाळ नको म्हणून. आताशी लग्नाला वर्ष दीड वर्ष नाही झालं की लगेच होईन ना, त्याला सेटल नाही अजून आपण तेवढं. एवढं काय लागतं, घेईन मी काळजी. काय काळजी घेशील तू? दवाखान्यात कोण देणार उचलून तुला? हे बघ, एक तर आता काही गडबड करू नको, अजून काय नाही, आयुष्य काय लय आमचं राहिलेलं आहे. अहो पण ऐका ना, आता होऊ द्या ना. मला आनंद व्हायच्या ऐवजी दुःख का होतंय इतकं? का म्हणून त्रास होतोय मला? हे बघ तुला गोळीच सांगतोय, तू माझ्या डोक्याला नको लागू. ती सरळ सरळ गोळी का पाडून टाक, नाही तर खाली कर, काही कर. ती मी याला लक्ष देऊ नाही माझ्या बरं दवाखान्याचं. मी तिकडून तिकडे तुला बसून देतो एसटीने आणि तू ये, आपण जाऊ दवाखान्यात. नका ना असं बोलू. होतंय तर होऊ द्या ना. माझ्या हातून ही पाप नाही होणार. मला आई व्हायची इच्छा आहे. पण मला बाप व्हायची इच्छा नाही ना आता. येऊ दे पैसे पाणी, येऊ दे जरा जवळ काहीतरी असू दे. अहो एवढं काय पैशाचं, एवढं थोडं खर्च लागणार आहे. काय नितीनराव, काय गडबड? चाललो होतो बाहेर, चाललो होतो. अरे पण काय म्हणती सुनबाई, ऐकलं का नाही तू? हा काय म्हणते तो? अरे मी माग उभं राहून सगळं ऐकले. अरे एवढी चांगली बातमी सांगितली, तू काय एवढा तावतोय मोकर? अहो मामा परिस्थिती माहिती नाही तुम्हाला. म्हणजे अहो तिला काय म्हंटल मी, 1 वर्षासाठी चाललोय, कुणी बघायला नाही, मग काय करणार आहे? पैसे पाणी लागतात अशा ह्या गोष्टींना. अरे येडा का खोळा तू? अरे पैसे पाणी सगळं कधी कमावता येतंय, पण तू आज बाप होणार आहे, एवढं तुमच्या घरी राहू बाळ येतंय, तुम्ही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे. अरे इकडं लोकांना काही काही मुलं बाळाचं नशिबत नसते. तुम्हाला एवढं चांगलं होतंय तर तुम्ही कशाला आडून धरताय? मी तिला काय म्हटलं की मुलगा होईन बाळ होईन, पण आता सध्या पैशा पाण्याच्या अडचणी, तर मी एकदा बाहेरून आल्यानंतर त्याचे परत 2 पैसे कमवून तर आणायचा विचार होता माझा. अहो बाचे बुवा, तुम्ही मला सांगा, पैशाची चणचण कधी सुटलीये का माणसाची? सुटलीये का? हा? अहो आम्ही एवढं वय झाले तरी आज कुठं काडी ना काडी जोडत राहतोय. अहो हे सेटलमेंट आयुष्यभर चालत राहायची. माणूस का सेटल झालाय का तुम्ही सांगा? कोणता माणूस समाधानी? हे सगळं चालूच राहायचं, पण हे बाळ थांबून जमणार आहे का तुम्ही सांगा? नेमकं लक्ष द्यायला मी नाही इथं. अहो, लक्ष द्यायचं काय घेऊन बसला राव? तुम्हाला जमन तेवढे दिवस सांभाळा, आणि नाही जमायचं तेव्हा शेवटच्या दिवसात वाटते 7व्या महिन्यात आम्ही घेऊन जातो घरी आमच्या. काय अडचणी त्याला? हा मग हेच तिला सांगत होता, आधार पाहिजे होता. नेमका मामा तुम्ही म्हणले काय नाही अडचण नाही. अहो आधार म्हणजे अहो, मामा आहे एवढा खंबीर आहे, आणि मामा नसणार नातेवाईक आहे, काका आहे, मावशी आहे. अहो एवढी चांगली बातमी म्हणल्या कोणी आधार देईन? बरं ऐक ना, आपण ना आता मामा म्हणते तसं मी दवाखान्यात जाऊ, आपण बघू व्यवस्थित आहे का, मग काय अडचण नाही, मग हिला परत सोडतो आणि मग मामा आहेतच लक्ष द्यायला अधून मधून. काही अडचण आली मामाला फोन करायचा. आणि कामात धामावर लक्ष द्या, पण इकडं बी आता घरी लक्ष द्या. काय नाही तेवढंच आहे ना. अहो, काय अडचण आली मामा आहे खंबीर, काय काळजी करायची नाही, समजलं का? चालतं. हा बरं चला आता तोंड गोड करा आमचं, एवढी चांगली बातमी या सांगितली. या मामा या. चला. चला, चहा ठेवते मी.